माननीय M.K. कोडापेजी या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, मुख्य आयोजक माननीय विजयजी ठाकरे, त्यानंतर या कार्यक्रमात अतिथी म्हणून उपस्थित असलेले विजेंद्रजी राजपूत, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख आणि मुख्य वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर युगल रायलू, त्यानंतर दुसरे वक्ते माननीय प्राध्यापक आशिष लोखंडे, आणि इथे या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व माझ्या तुमच्या सगळ्यांच्या संग्रामी एकतेचं मी क्रांतिकारी अभिनंदन करतो. मित्रांनो, अनभरे सर बसा, ठोकळ सर, अनभरे सर. आपण या ठिकाणी स्मृतिदिन साजरा करतो. आपण सगळेजण दरवर्षी या कार्यक्रमासाठी जमत असतो आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात हा कार्यक्रम सगळीकडे साजरा केला जात असतो. तो का साजरा केला जात असतो असा कदाचित आपल्याला प्रश्न पडला असेल. बाबू, आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि चालला नाही. तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा कार्यक्रम साजरा केला जात असतो. तो का साजरा केला जात असावा? शहीद आझम भगतसिंग हे या देशात आजही का त्यांची आठवण केल्या जाते, का याद केल्या जाते? तुम्हाला कदाचित तुम्ही शहीद आझम भगतसिंगांचं जीवनचरित्र वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. त्यांनी म्हटलं होतं की या देशात जी सत्ता आहे त्या सत्तेवर जे सत्ताधारी बसलेले आहेत त्या सत्ताधाऱ्यांपेक्षा त्या सत्तेचा विरोध आम्ही करतो. त्यांचं पर्टिक्युलर एक वाक्य आहे. त्यांनी म्हटलं की सत्तेमध्ये इरविन आहे की तेज बहादूर सप्रू आहे हे महत्त्वाचं नाही. सत्ता शोषणावर आधारित आहे, अन्याय अत्याचारावर आधारित आहे हे तपासणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही सत्तेच्या विरोधात आहोत, कारण ही सत्ता शोषणावर आधारित आहे, शोषण दमनावर आधारित आहे, अन्याय अत्याचारावर आधारित आहे. आणि म्हणून शहीद भगतसिंग ज्या सत्तेच्या विरोधात फासावर चढले ती सत्ता अजूनही कायम आहे. व्हाईसराय इरविन ऐवजी तेज बहादूर सप्रू सत्तेत आहेत. एवढाच काय तो फरक झाला. आणि भगतसिंगांना व्हाईसराय इरविन सत्तेत आहे की काय हे महत्त्वाचं नव्हतं, तेज बहादूर सप्रू सत्तेत आहे की काय हे महत्त्वाचं नव्हतं. तर ही दमनाधिष्ठित, शोषणाधिष्ठित समाज जे आहे, एक समाज व्यवस्था, राज्यव्यवस्था जी आहे ती एकदाची उलटून टाकली पाहिजे, हा त्यांचा संघर्ष होता. आणि स्वातंत्र्यानंतर या देशातले लोक हे रिअलाईज करतायत की अरे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आमचं शोषण चाललेलं आहे, म्हणजे शहीद भगतसिंगांचं स्वप्न कुठेतरी अपूर्ण राहिलेलं आहे. आणि म्हणून ते आपण कुठेतरी पूर्ण करण्याचा संघर्ष आणि ते समजून घेण्याचा, त्यांचा जीवन संघर्ष समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून देशभर शहीद आझम भगतसिंग यांचा जन्मदिवस आणि मृत्यूदिवस साजरा केला जातो. सुखदेव राजगुरू यांचा स्मृतिदिवस साजरा केला जात असतो. मित्रांनो, शहीद आझम भगतसिंग ही माझी प्रस्तावना आहे, मला माहीत आहे की त्याच्यावर एक लिमिटेशन आहे, पण एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो की का इतर त्यांचे जे काही समकालीन क्रांतिकारक होते त्या क्रांतिकारकांपेक्षा का वेगळे होते, त्यांना शहीद आझम भगतसिंग का म्हटला जातो? शहीद आझम भगतसिंग म्हणजे शहीदातील एक मोठा शहीद, शहीदातील शहीद का म्हटलं जाते? कारण शहीद आझम भगतसिंगचं जे जीवन संघर्ष, भगतसिंगांचा जो जीवन संघर्ष आहे
त्यात जर तुम्ही तपासून बघितलं तर एक त्याला आपण काय म्हणू अनार्चिस्ट, एक काय आतंकवादी मोड ऑफ ॲक्शन जी आहे ती सोडून भगतसिंग या जाणीवेपर्यंत पोहोचलेले होते. त्याला म्हणतात, त्यांच्या पुस्तकात तुम्हाला ते वाचायला मिळेल, त्यांनी टर्म वापरली होती प्रोफेशनल रिव्होल्युशनरी, व्यावसायिक क्रांतिकारक, की ज्याचं संपूर्ण जीवनच क्रांतीसाठी आहे. आणि कोण्या क्रांतीसाठी आहे? ते शोषणावर दमनावर आधारित नाही अशी सत्ता आणण्यासाठी, शोषणाधिष्ठित दमनाधिष्ठित राज्यव्यवस्थेला दडपून टाकण्याची जी क्रांती आहे, त्या क्रांतीसाठी टोटल युअर इंडिव्हिज्युअल सबमिशन, तुमचं जे काही इंडिव्हिज्युअल आहे त्याचं सगळं, तुमच्या प्राणापासून तर तुमच्या शरीरापर्यंत सगळं 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 सबमिशन, याला म्हणतात प्रोफेशनल रिव्होल्युशनरी. तुमच्या मेंटल, त्याला काय म्हणतात की प्रायव्हेट प्रॉपर्टी मेंटल कॉम्प्लेक्सला पूर्ण वॉश आऊट करून एका कलेक्टिव्ह मेंटल प्रॉपर्टी कॉम्प्लेक्सपर्यंत घेऊन जाणं स्वतःला, हे ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला शहीद आझम भगतसिंगांच्या जीवनात दिसेल. शहीद आझम भगतसिंग यांच्या जीवनात तुम्हाला हेही दिसेल की जनतेपासून तोडून केवळ बंदुका घेऊन क्रांती होणार नाही. जोपर्यंत जनतेला तुम्ही एज्युकेट करणार नाही, शिक्षित करणार नाही ठोकळसर, तोपर्यंत क्रांती तुमची सक्सेस होणार नाही. हे जे रिअलायझेशन, ही जी जाणीव त्यांच्यापर्यंत त्यांनी या देशाला करून दिली, हे देखील एक ब्रेक थ्रू होता. म्हणजे की जसं की काही लोक समजतील की एखाद्या विकासक्रमामध्ये जी कंटिन्युटी असते त्याला ब्रेक करून एक नवीनच गुणात्मक परिवर्तनाचं जे एक अस्तित्व आहे ते त्यांच्यामध्ये स्थापित झालं होतं. एक गुणात्मक परिवर्तित असा क्रांतिकारकत्व त्यांच्यामध्ये निर्माण झालं होतं. आणि म्हणून शहीद भगतसिंग हे तुमच्या आमच्यासाठी आजही तेवढेच रिलेव्हंट आहे. ज्या पब्लिक शक्ती बिलाच्या विरोधात व्हाईसराय असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला शहीद आझम भगतसिंगांनी, आज या महाराष्ट्रामध्ये तेच बिल जनसुरक्षा कायदा या नावाने देवेंद्र फडणवीस यांनी आणलेले आहे. तुम्ही मला सांगा की शहीद आझम भगतसिंग हे आजही रिलेव्हंट आहे की नाही? आणि ते रिलेव्हंट आहे म्हणून आपण सारी इथे एकत्र आलेले आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी, या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी जे आलेले आहेत ते प्राध्यापक आशिष लोखंडे, हे रायसोनी कॉलेजवर प्राध्यापक आहेत आणि ते ब्रेक थ्रू सायन्स सोसायटीचे म्हणजे देशाच्या स्तरावर काम करतात. तर इतकंच नाही तर ते ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट ऑर्गनायझेशनमध्ये देखील काम करतात आणि सोबतच ते रायसोनी या कॉलेजवर फिजिक्सचे प्राध्यापक आहेत. आणि विविध वैज्ञानिक जे इव्हेंट आहेत तिथे, विज्ञानावर आधारित इव्हेंट ते तिथे ऑर्गनाईज करत असतात. अनेक शास्त्रज्ञांची